बघा आता इथं क्वेश्चन नंबर डी जो आहे तो सॉल्व करणार आपण, ठीक आहे. क्वेश्चन नंबर डी काय दिलेला आहे, इफ 2% इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. म्हणजे जे 2% इलेक्ट्रिक बल्ब आहे ते डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती दिलेले आपल्याला, म्हणजे एक कंपनीमध्ये इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर होत्या तर त्याच्यामध्ये 2% इलेक्ट्रिक बल्ब काय होऊ शकतात, डिफेक्टिव्ह होऊ शकतात असं दिलेलं आहे. फाइंड द प्रॉबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब. आपल्याला सॅम्पल किती दिलेलं आहे, 100 बल्बचं दिलेलं आहे. आणि पहिलं काय विचारलेलं आहे, 3 आर डिफेक्टिव्ह आणि ॲटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह सांगितलं आहे, ठीक आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, आता सगळ्यात पहिले इथं बघा कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायचं ते सांगितलेलं नाही, बट इथला यन जो आहे तो खूप मोठा आहे. याच्यावरून काय समजायचं आपल्याला, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन यूज करायचं, ठीक आहे. मग बघा आता सोल्युशन, हा प्रॉब्लेम थोडा छोटा करतो, ठीक आहे. बघा सोल्युशन म्हणजे बघा आता आपल्याला काय सांगितलं आहे, 2% इलेक्ट्रिक बल्ब आर डिफेक्टिव्ह, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे, पी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, पी. मग पी किती दिलेलं आहे, 2% दिलेलं आहे, ठीक आहे. मग 2%चं आपल्याला पर्सेंट जर काढायचं असेल काय करावं लागेल, बघा प्रॉबिलिटीमध्ये जर पर्सेंटेज जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 100ने डिवाईड करावं लागेल. म्हणजे तिथं काय येणार 0.02 दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग यन किती दिलेलं आहे, यन इज इक्वल्स टू 100 बल्ब दिलेली आहे, ठीक आहे. 100 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे पहिलं, बघा आपल्याला इथं पहिलं विचारलेलं आहे, तर पहिलं लिहू आपण इथं फर्स्ट. मग बघा आता आधी आपण काय, आपल्याला यन माहिती आहे, पी माहिती आहे, ठीक आहे. मग यन आणि पी माहिती असेल तर आपण काय करू शकतो, यम फाइंड आउट करू शकतो. यम म्हणजेच काय, मीन इज इक्वल्स टू यम इज इक्वल्स टू किती येणार, यन इंटू पी. मग यन किती आहे, 100 आहे आणि पी किती आहे, 0.02 आहे. म्हणजेच किती येणार, ते 2 येणार आहे, ठीक आहे. मग आता लिहायचं इथं आपल्याला कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायला, अकॉर्डिंग टू पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. मग इथं लिहायचं बाय युझिंग पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. मग पॉयझन डिस्ट्रीब्युशननुसार फर्स्ट केस काय आपल्यावाली, 3 आर डिफेक्टिव्ह, ठीक आहे. मग किती डिफेक्टिव्ह सांगितले आपल्याला, 3 डिफेक्टिव्ह सांगितले. म्हणजेच आपल्याला इथं काय दिलेलं आहे, आर इज इक्वल्स टू 3 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता पॉयझन डिस्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ आर ठीक आहे. एक मिनिट इथं आपण वरती लिहून घेऊया एकदा आधी. बघा पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय राहतो, पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल राहतं, ठीक आहे. मग आपल्याला इथं आर दिलेलं आहे बघा. मग इथं काय येणार, पी ऑफ 3 इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल, ठीक आहे. मग इथं काय येणार, पी ऑफ 3 इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम. ई रेस टू मायनस एम म्हणजे काय, एम किती आलेला आपला 2 आलेला आहे, ठीक आहे. मग -2 लिहायचं आणि एम इथं किती आहे, 2 रेस टू आर. आर किती आहे आपल्याकडं 3 अपॉन 3 फॅक्टोरियल, ठीक आहे. मग बघा मग पी ऑफ आर किती आहे, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. मग पी ऑफ 3 इज इक्वल्स टू बघा ई रेस टू मायनस 2 इंटू 2 रेस टू 3 डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल,
मग बघा ते येतं 0.18044. ठीक आहे, पण ते किती आलं 0.18 0.1804. ठीक आहे, मग ती प्रॉबिलिटी किती आली बघा ती किती आली 0.1804 आली. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट केस काय विचारलेली आहे आपल्याला बघा. नेक्स्ट केसमध्ये विचारलेलं आहे सेकंड, ॲटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. किती डिफेक्टिव्ह सांगितलेले 2 डिफेक्टिव्ह सांगितले. ठीक आहे, ॲटलिस्ट वर्ड यूज झाला आहे बघा. ॲटलिस्ट म्हणल्यानंतर ना काय आर इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, कमीत कमी 2 पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पण चालेल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आर इज इक्वल्स टू बघा आर इज इक्वल्स टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, म्हणजे 2 आणि 2पेक्षा मोठी सगळी, म्हणजे पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस अप टू काय करायचं आपल्याला एन पर्यंत फाइंड आउट करायची, म्हणजे पी ऑफ 100 पर्यंत फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग बघा एक तर तुम्ही असं करू शकता किंवा पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 इज इक्वल्स टू बघा आता 2 पासून 100 पर्यंत फॉर्म्युला अप्लाय करणं सोपं आहे का 1 मायनस, कारण की टोटल प्रॉबिलिटी किती राहते 1 राहते. मग आपण इथे काय करू शकतो 1 मायनस ब्रॅकेटमध्ये पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग एक तर ह्या असं करू शकते किंवा असं करू शकते, कारण की इथं प्रत्येकाला फॉर्म्युला लावणं शक्य ना पॉसिबल नाही. त्यासाठी आपण काय करणार टोटल प्रॉबिलिटी मायनस रिमेनिंग प्रॉबिलिटी. रिमेनिंग काय राहिलं पी ऑफ 0 आणि पी ऑफ 1 राहिलं. ठीक आहे, मग या दोन्हीचं फाइंड आउट करा. मग इथे येणार पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 इज इक्वल्स टू 1 मायनस ब्रॅकेटमध्ये काय येणार, आता आरच्या जागेवरती 0 आहे म्हणजे ई रेस टू मायनस 0 इंटू 0 रेस टू आर. आर किती इथं सॉरी ई रेस टू मायनस एमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इथं लिहू वाटलं तर ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू फॉर्म्युला डायरेक्ट पुट करा. ठीक आहे, ई रेस टू मायनस एम किती आपल्याकडं 2 आहे, पुन्हा इथं 2 रेस टू काय येणार 0 अपॉन 0 फॅक्टोरियल प्लस ई रेस टू मायनस 2 इंटू 2 रेस टू काय येणार 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. ठीक आहे, आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं काय येणार पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 मायनस ब्रॅकेटमध्ये बघा आता ई रेस टू मायनस 2 इंटू 2 रेस टू 0 डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल. मग ते येतं बघा 0.1353. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा शिफ्ट ई रेस टू मायनस 2 इंटू 2 रेस टू 1 डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल. मग ते येतं बघा प्लस 0.2706. ठीक आहे, मग आता हे दोन काय 1 मधून मायनस करायचे. 1 मायनस ब्रॅकेटमध्ये येणार 0.1353 प्लस 0.2706. मग ते येतं बघा पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 2 इज इक्वल्स टू 0.5941. ठीक आहे, मग बघा ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्हची प्रॉबिलिटी किती आली 0.5941 आणि
3 डिफेक्टिव्हची प्रॉबिलिटी किती आली 0.1804 आली. ठीक आहे. ठीक आहे, मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता हा पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम होता. तर याच्यामध्ये काय आहे की पॉइझन डिस्ट्रीब्युशनमध्ये ज्यावेळेस एनची व्हॅल्यू खूप मोठी राहते, म्हणजे 100, 200, 1000 राहते, त्यावेळेस काय करायचं, पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. ठीक आहे. आणि बघा आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये एक ट्विस्ट आहे. इथं फक्त काय विचारलं आहे, फाइंड प्रॉबिलिटी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग प्रॉबिलिटीज फाइंड आउट करायची. आपण इथं फक्त प्रॉबिलिटी केली. जर तुम्हाला क्वांटिटी जर विचारली असेल की किती नंबर ऑफ, मग इथं दिलेलं असेल फाइंड नंबर ऑफ इलेक्ट्रिक बल्ब इन सॅम्पल ऑफ 100, 3 आर डिफेक्टिव्ह आणि ॲटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. ज्यावेळेस तुम्हाला क्वांटिटी विचारली जाते त्यावेळेस काय करायचं, ही जी प्रॉबिलिटी आलेली आहे हिला एननी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग तुम्हाला क्वांटिटी भेटते. ठीक आहे. पण इथं आपल्याला प्रॉबिलिटी विचारली होती, फक्त आपण प्रॉबिलिटी फाइंड आउट केली. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.